हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमचा लाडका बनी आणि आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक छानशी गोष्ट जी आहे एका हत्तीची आणि एका मुंगीची. चला तर मग गोष्ट ऐकूया. एका जंगलामध्ये एका मोठ्या झाडाच्या बुंध्याशी एक छोटीशी मुंगी राहत होती. तिचं छान असं टुमदार वारूळ होतं आणि त्या जंगलामध्ये एक हत्ती राहत होता. पण त्या हत्तीला स्वतःच्या ताकदीवरती फार गर्व होता. त्याला असं वाटायचं की माझ्याकडे एवढी ताकद आहे म्हणजे माझ्यासारखा इथे कोणीच नाही आणि मला कोणीच काही करू शकत नाही, जरी मी कोणालाही काहीही केलं तरी. तर अशा पद्धतीने त्याला गर्व होता. रोज तो त्या मुंगीच्या वारुळाजवळून जायचा आणि जाताना मात्र त्या मुंगीला रोज त्रास द्यायचा. त्याच्या सुंडेमध्ये पाणी भरायचा आणि रोज आपलं तिथे जाऊन तिच्या वारुळावरती तो पाणी ओतून द्यायचा, ते सांडवत असायचा. अशा पद्धतीने बरेच दिवस झाले ती मुंगी सगळ्या गोष्टी सहन करत होती. परंतु मुंगीने एके दिवशी त्याला सांगितलं, अहो हत्ती दादा, हे असं करणं बरं नव्हे. असं मला त्रास देत जाऊ नका. त्यावर तो हत्ती तिला लगेच म्हणाला, अगं तू तर एवढीशी आहे, तू माझं काय बिघडवून घेणार? बापरे. हत्तीला एवढंच मोठं शरीर बघून ती अगदी शांतच बसली आणि तेवढ्यातच तिला एक युक्ती आली की आपण शांत तर बसायचो, पण याला अद्दल घडवल्याशिवाय राहायचं नाही. मग दुसऱ्या दिवशी मुंगीने काय केलं, हत्ती एका झाडाखाली निवांत झोपला होता आणि तो झोपला असताना ती मुंगी हळूच त्याच्या सोंडेमध्ये जाऊन बसली आणि तिथे तिने कुडकन चावा घ्यायला अशी सुरुवात केली. आणि ज्या वेळेला मुंगीने चावा घ्यायला सुरुवात केली त्यावेळी तो हत्ती अगदी त्रासाने तडफडायला लागला. त्याला काही सुचेना की मी आता काय करू. अशा पद्धतीने बराच वेळ झाल्यानंतर ती मुंगी हळूच बाहेर येऊन त्याच्यासमोर उभी राहिली आणि ज्या वेळेला त्या हत्तीने मुंगीला समोर बघितलं त्यावेळेला त्याला आपली चूक लक्षात आली आणि त्याने त्या मुंगीची माफी मागितली आणि त्याने तिला सांगितलं, मुंगी ताई, आता परत मी असं करणार नाही. तू एवढी लहान आहेस तरी सुद्धा तू मला शिक्षा दिलीस. अशा पद्धतीने लक्षात ठेवा बाळांनो, कुठलाही छोटा जीव असला तरी तो मोठ्या गोष्टी करू शकतो. त्यामुळे आपण या गोष्टीतून एक बोध घेतला पाहिजे, कोणालाही तुच्छ लेखायचं नाही आणि कोणालाही कमी समजायचं नाही. बाय बाय.